आज आपण इंग्रजी ग्रामरमधील आर्टिकल हा भाग पाहणार आहोत. आर्टिकल म्हणजे उपपद. त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. कोणत्याही भाषेचे नेटिव्ह व स्टँडर्ड असे दोन गट असतात. सभ्य लोकांची स्टँडर्ड इंग्लिश आपल्याला शिकवण्यात येते. इंग्रजी लोक गलती नसताना सुद्धा एक्सक्यूज मी म्हणतात, कारण त्याला ते सभ्य वर्तन समजतात. याचप्रमाणे प्रत्येक नामाचे रेफरन्स देणे ते आवश्यक मानतात. नामाचे नंबर जेंडर दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्यय वापरतात, त्याचप्रमाणे नामाचे रेफरन्स देण्यासाठी डिटरमायनर वापरतात. तर डिटरमायनर एकापेक्षा जास्त पण असू शकतात. त्यांचा क्रम कसा असते ते आपण खालीलप्रमाणे पाहू. जे सर्वात अगोदर डिटरमायनर येतात त्यांना प्री डिटरमायनर म्हणतात. त्यांची उदाहरणे तुम्हाला पाठ करायची आहेत. ऑल, बोथ, हाफ, एनी, सेव्हरल, वन्स, ट्वाइस, थ्राइस, डबल, ट्रेबल, क्वाड्रपल, 10 टाइम, 3 टाइम, 4 टाइम, 1/10, 1 मिलियन, 2/3, व्हॉट अ, सच अ, मेनी अ, याप्रमाणे. त्यानंतर मधामध्ये जे डिटरमायनर येतात त्यांना सेंट्रल डिटरमायनर म्हणतात. त्यांचे उदाहरण आहेत द, अन, अ, झिरो आर्टिकल, धिस, दिस, दॅट, दोस, माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर, विच, व्हॉट, हो, सम, एनी, आयदर, नो, नेदर, इनफ हे सर्व आर्टिकल तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर लास्टमध्ये जे आर्टिकल वापरले जातात त्यांना पोस्ट डिटरमायनर म्हणतात. आणि ते उदाहरण आहेत 6, 1, फर्स्ट, थर्ड, अनदर, लास्ट, नेक्स्ट, अदर, मेनी, सेव्हरल, फ्यू, लिटल, मच याप्रमाणे. सर्वचे सर्व तुमच्या मोबाईलवर जे डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीमध्ये पाहून पाठ करायचे आहेत. कोणतेही नाम सामान्य अर्थाने घ्यावे की विशेष अर्थाने हे दर्शवण्यासाठी आर्टिकल वापरतात, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. स्टँडर्ड इंग्लिशमध्ये एकवचनी मोजल्या जाणाऱ्या नामा अगोदर डिटरमायनर वापरणे बंधनकारक आहे. म्हणजे आर्टिकलसुद्धा जास्तीत जास्त वापरल्या जात असावा हे आपल्या लक्षात येत आहे. पहा पुढे नाऊन फ्रेजची ट्री डायग्राम पाहिली आपण, तर अगोदर सगळ्यात अगोदर कोण येणार आहे? डिटरमायनर येणार आहे. नंतर प्री मॉडिफायर येणार आहे. नंतर मेन जे नाऊन असते आपलं ते मेन नाऊन येणार आहे. नंतर आलाच तर पोस्ट मॉडिफायरसुद्धा येणार आहे. याप्रमाणे नाऊन फ्रेजचे एकूण टोटल 4 भाग पडलेले आहेत. तर डिटरमायनर, प्री मॉडिफायर, नाऊन, नंतर पोस्ट मॉडिफायर. एक उदाहरण घेतलं आपण. उदाहरण आहे द क्लेवर टीचर इन सोनाला, म्हणजे सोनाळामधील तो हुशार शिक्षक याप्रमाणे. या व्हिडिओचा मूळ उद्देश आर्टिकल शिकणे आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये आर्टिकलच आहे. आर्टिकल हे डिटरमायनर आहे हे आपल्या लक्षात आलं असेल, परंतु सर्व डिटरमायनरचा अभ्यास न करता आपण फक्त ते पाठांतर करणार आहे. अगोदर दिलेले डिटरमायनर पाठ करून घ्यायचे आहेत फक्त तुम्हाला, आणि जास्तीत जास्त प्रकाश आपण आर्टिकल या भागावरच टाकणार आहोत. आर्टिकल हे 3 प्रकारचे असतात: डिफिनिट आर्टिकल, इनडिफिनिट आर्टिकल आणि झिरो आर्टिकल. तर डिफिनिट आर्टिकललाच मराठीमध्ये निश्चित उपपद म्हणतात. इंडिफिनिट आर्टिकलला आपण अनिश्चित उपपद म्हणतात. आणि झिरो आर्टिकलला आपण अनिश्चित, परंतु त्याला कोणतंच आपण शब्द लिहिलेला नाही म्हणून त्याला झिरो आर्टिकल म्हणतो आपण. ठीक आहे. डिफिनिट आर्टिकल पहा. दॅट या सर्वनामापासून द हे आर्टिकल निर्माण झाले आहे. ते केव्हा वापरतात? एकवचनी किंवा अनेकवचनी, मोजता येणारे किंवा न मोजता येणारे, पण निश्चित अशा स्पेशल नामा अगोदर आपण दी हे आर्टिकल वापरणार. स्वराच्या आवाजा अगोदर जर TH येत असेल तर त्याला आपण दी म्हणणार आहोत. व्यंजन आवाजा अगोदर जर TH येत असेल तर आपण त्याला द म्हणणार आहोत. उदाहरण आहे द डॉग म्हणजे ते कुत्र, द डॉग्स म्हणजे ते कुत्रे, द मिल्क म्हणजे ते दूध. याप्रमाणे आपण लक्षात घेणार आहोत. त्यानंतर इंडिफिनिट आर्टिकलबद्दल काय माहिती मिळते आपल्याला पहा. वन या सर्वनामापासून अन हे आर्टिकल निर्माण झाले आहे. तर ते केव्हा वापरतात? तर एकवचनी मोजता येणाऱ्या, अनिश्चित, जनरल समजल्या जाणाऱ्या अशा नामांच्या अगोदर आपण अ किंवा अन हे आर्टिकल वापरणार आहोत. स्वराच्या आवाजा अगोदर जोरयुक्त एन, ॲन असं आपण बोलतो. आणि व्यंजन आवाजा अगोदर अ किंवा ए असं आपण वापरतो. उदाहरण आहे अ डॉग, एक कुत्र. त्यानंतर आपण झिरो आर्टिकलबद्दल माहिती मिळवता. झिरो आर्टिकल सम या सर्वनामापासून नो आर्टिकल ही संकल्पना उदयास आली, म्हणजे कोणतंच आर्टिकल देणार नाही, परंतु मग त्याचा अर्थ कसा घ्यायचा? समसारखा घ्यायचा. ठीक आहे.
तर हे केव्हा वापरतात? अनेक वचनी मोजता येणारे अनिश्चित नामान अगोदर वापरतात, किंवा एक वचनी मोजता न येणारे अनिश्चित नामान अगोदर वापरतात, किंवा अनेक वचनी मोजता न येणारे अनिश्चित नामान अगोदर वापरतात. उदाहरण आलेलं आहे डॉग्स, काही कुत्रे, डॉग कोणताही कुत्रा, मिल्क काही दूध किंवा कोणतेही दूध, असा त्याचा अर्थ घेणं आहे. या अगोदर आलेल्या चार्टमधून आपल्याला जर काही थोडक्यात समजलं असेल तर भरपूर आहे, परंतु डीपमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर दचा वापर आपण या भागामध्ये पाहणार आहोत. अगोदर निर्देश केलेल्या बाबींसंबंधी बोलताना किंवा विशिष्ट व्यक्तींचा व वस्तूंचा निर्देश करण्यासाठी द वापरतात. म्हणजेच विशेष आयडेंटिटी असणाऱ्या नामाला द हे निश्चित दाखवणारे उपपद लावतात. त्याबद्दलचे नियम आपण सविस्तर पाहणार आहोत. पहिला नियम आहे, ज्या गोष्टी सर्वांना माहीत असतात अशा कॉमन नॉलेजच्या नामान अगोदर द वापरतात. उदाहरणार्थ दी एव्हरेस्ट, द बर्मुडा ट्रायंगल. त्यानंतर दुसरा नियम आहे, ज्या गोष्टींचा अगोदर उल्लेख केलेला असतो अशा पार्टिक्युलर नामान अगोदर द वापरतात. उदाहरणार्थ आय सॉ अ मॅन अँड अ डॉग. आता अगोदरच उल्लेख केलेला मॅन आणि डॉगचा. पुढच्या वाक्यामध्ये पहा काय होत आहे, द मॅन वॉज ओल्ड, म्हणजे या माणसाचा अगोदर उल्लेख केलेला होता म्हणून त्याला द वापरलेला आहे. ठीक आहे. तिसरा नियम आहे, अनेक वस्तूंच्या अगोदर द वापरतात. द मून म्हणजे चंद्र हा एकमेव आहे म्हणून त्याला द वापरलेला आहे. द सन, द अर्थ, द स्काय, द सी याप्रमाणे. चौथा नियम आहे, काही स्पेसिफिक प्रॉपर नामान अगोदर द वापरतात. म्हणजे फार थोडे असे प्रॉपर नाम आहेत की ज्यांच्या अगोदर आपण द वापरणार आहोत. ते पाहू आपण. उदाहरणार्थ समुद्रांची नावे, द पॅसिफिक, द ब्लॅक सी, द गंगा, द नाईल, हे नद्यांची नावे झाली. त्यानंतर खाडींची नावे, द स्यूज कॅनल. त्यानंतर वाळवंटाची नावे, द सहारा. बेटांची समूह आहे त्यांनासुद्धा द वापरतो आपण, द वेस्ट इंडिज. त्यानंतर पर्वतरांगा त्यांनासुद्धा द वापरतो, द हिमालयाज, द एल्प्स. त्यानंतर काही देश आहेत जे ग्रुपमध्ये त्यांचे नावे असतात, ग्रुपसारखे नाव असतात, त्या देशांच्या नावांनाच आपण द वापरणार आहोत. द एरिज रिपब्लिक, द युनायटेड किंगडम, द युक्रेन, द नेदरलँड याप्रमाणे. त्यानंतर काही पुस्तकांच्या अगोदर सुद्धा आपण द वापरतो. उदाहरणार्थ द वेदास, द पुराणास, द इलियाड, द रामायणा याप्रमाणे. परंतु लेखकांसोबत जर आपण त्या पुस्तकांचे नाव घेत असेल तर द वापरत नाही. उदाहरणार्थ वाल्मिकीच रामायणा याप्रमाणे. सहावा नियम आहे, जाती वर्ग दाखवण्यासाठी कॉमन नाऊन अगोदर द काऊ इज अ युजफुल ॲनिमल असं उदाहरण भेटलेलं आहे. तर कॉमन नाऊनच्या अगोदर द लावल्यास त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा अर्थ येतो असं आपल्याला समजते. त्यानंतर सातवा नियम आहे, प्रॉपर नाऊनला ॲडजेक्टिव्ह जुळत असेल तेव्हा त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द वापरतात. उदाहरणार्थ सीझर या नामाच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह आलेला आहे ग्रेट म्हणून त्याच्या अगोदर द वापरणार. द ग्रेट सीझर, द इमॉर्टल शेक्सपियर, द मिस्टर रॉय होम यू मेट लास्ट नाईट याप्रमाणे. आठवा नियम आहे, सुपरलिटिव्हमध्ये विशेषणा अगोदर द वापरतात. सुपरलिटिव्ह म्हणजे जेव्हा एकाची तुलना आपण सर्वांसोबत करतो तेव्हा सुपरलिटिव्ह वापरले जाते. द डार्केस्ट क्लाउड, द बेस्ट बुक. त्यानंतर ऑर्डिनल अगोदर सुद्धा द वापरले जाते. ऑर्डिनल म्हणजे क्रमांक सांगणारी शब्द. दी फर्स्ट मॅन, द सेकंड मॅन याप्रमाणे. त्यानंतर 10वा नियम आहे, संगीत वाद्यांअगोदर द वापरतात. उदाहरणार्थ द फ्ल्यूट, द व्हायोलिन याप्रमाणे. ज्या ॲडजेक्टिव्हचा नाऊन म्हणून उपयोग करणार त्या ॲडजेक्टिव्ह अगोदर द वापरतात. कारण नामा अगोदर आपण काय वापरत असतो, आर्टिकल. आर्टिकल वापरलं तर ते नाम आहे असं आपल्याला संकेत मिळणार ना, म्हणून द वापरल्या जाते. कारण ते ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू नका असं आपल्याला सांगायचं आहे दुसऱ्याला. द पुअर आर ऑलवेज विथ अस. या ठिकाणी पुअर हे विशेषण होतं परंतु आपण नामासारखं वापर केला म्हणून त्याचा संकेत देण्यासाठी, त्याचा रेफरन्स देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, द वापरलेला आहे. त्यानंतर सर्वात मुख्य अशी आत्मिक अर्थ देण्यासाठी सुद्धा दचा उपयोग होतो. वाक्य आहे द वर्ब इज दी वर्ड इन अ सेंटेन्स. याचा भावार्थ काय मिळत आहे आपल्याला, तो क्रियापदच आहे जो वाक्याचा मुख्य शब्द आहे याप्रमाणे. 13वा नियम, कंपॅरेटिव्हमध्ये ॲडव्हर्ब सारखा उपयोग आपण करू शकतो. कंपॅरेटिव्ह दोघांमध्ये जेव्हा तुलना करतो तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री असते. पहा इथं उदाहरण आले आहे, द मोर द मेरियर, म्हणजे जगात जे सर्वात मोठे असेल ना असं वर्णन करत आहे. जगात जे सर्वात मोठे असेल ना तेवढे मोठे आनंददायक. म्हणजेच
आपल्याला वर्णन करण्यासाठी या दचा उपयोग झालेला आहे. वर्णन करत आहे म्हणजे विशेष माहिती देत आहे म्हणजे ॲडवर्ब सारखं काम करत आहे. त्यानंतर याचा अर्थ आपण असा पण इंग्रजीमध्ये लिहू शकतो, बाय हाऊ मच मोर, बाय सो मच द मेरियर. ठीक आहे. पुढे आहे उदाहरण, द मोर दे गेट द मोर दे वांट. म्हणजे जेवढे जेवढे त्यांना मिळत आहे ना तेवढे तेवढे ते मागतच चालले. असं जेव्हा आपण तणक्यानं बोलतो ना तेव्हा सुद्धा दचा उपयोग झालेला आहे. ठीक आहे. 14वा नियम पहा आपला, पार्टिक्युलर डेट सांगताना द वापरतात. जेव्हा आपल्याला पार्टिक्युलर डेट सांगायची आहे, पुढच्या उदाहरणात पहा, ही वॉज बॉर्न ऑन द 10th ऑफ मे. या ठिकाणी काय झालेलं आहे, पार्टिक्युलर डेट सांगितलेली आहे आपण, मे महिन्याचा 10वा दिवस अशी पार्टिक्युलर डेट सांगितलेली आहे. त्यावेळेस आपण द वापरलेला आहे. पण वार सांगताना अनिश्चित आर्टिकल वापरले जाईल, जसं ही वॉज बॉर्न ऑन अ थर्सडे. त्यानंतर 15वा नियम आहे, स्पेसिफिक थिंग्स व कॉमन प्लेसेस. म्हणजे जे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत असे जागा किंवा विशिष्ट जागा, विशिष्ट वस्तू अशांच्या अगोदर सुद्धा द वापरतात. उदाहरणार्थ, द चिल्ड्रन आर इन द गार्डन. आता द गार्डन म्हणजे सर्वांच्या परिचयाचा गार्डन असणार तो. ठीक आहे. वी आर गोइंग टू द पार्क. याप्रमाणे इथं पण द पार्क आहे, तो सर्वांच्या परिचयाचा पार्क असणार म्हणून तो द वापरलेला आहे. इन्व्हेन्शनच्या अगोदर सुद्धा द वापरतात. उदाहरणार्थ, द कॅम्प्युटर हॅज रिव्होल्युशनाइज द वे वी वर्क. याप्रमाणे इथं द कॅम्प्युटर, हा जो कॅम्प्युटर आहे हा एक शोध आहे ना, म्हणून द वापरलेला आहे. ठीक आहे. 17वा नियम आहे, स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल नाउन्स आणि स्पेसिफिक अनकाउंटेबल नाउन्स यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला काय करणं आहे, द वापरणं आहे. उदाहरणार्थ, द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर हे स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल नाउन आहे. प्रत्येक जण प्राईम मिनिस्टर नसते, इंडिव्हिज्युअल आहे, तो एकमेव आहे, म्हणून आपण द वापरलेला आहे. त्यानंतर द कार यू ड्राईव्ह, म्हणजे अशी कार आहे जे तू कोणीतरी चालवत आहे, त्या कारीबद्दल बोलल्या जात आहे, त्यामुळे द कार वापरलेला आहे. त्यानंतर आय लाईक द म्युझिक सी इज प्लेइंग. आता या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन आहे हे म्युझिक, हे मोजल्या जाऊ शकत नाही, परंतु त्या अगोदर सुद्धा द वापरले जाऊ शकते. ठीक आहे. आर्टिकलमधील दुसरा जर कोणता भारी टॉपिक असेल तर तो आहे झिरो आर्टिकल. हा सुद्धा लवकर लक्षात येणारा टॉपिक नाही आहे किंवा इथंच चुका जास्त होत असतात. अगोदर पाहिला आपण द आर्टिकल, तो सुद्धा भारी होता, आणि आता झिरो आर्टिकल पाहतो. उपपदे केव्हा वापरत नाही याचे उत्तर सर्वात कठीण जाते. लोकांना चूज करताच येत नाही की इथं मी अ वापरू की द वापरू की झिरो आर्टिकल वापरू, तर त्याचे उत्तर देणे फार कठीण जाते. परंतु त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं पडेल नाऊन फ्रेजचा. नाऊन फ्रेजचा डायग्राममध्ये आपल्याला समजलं होतं की डिटरमायनर येते सर्वात अगोदर. या डिटरमायनरचे सुद्धा 3 भाग पडतात, प्री डिटरमायनर, त्यानंतर मिडल डिटरमायनर, नंतर पोस्ट डिटरमायनर. या मिडल डिटरमायनरमध्ये आर्टिकल येतात, हे आता आपल्याला समजलेलं आहे. तर वरील आकृतीनुसार जेव्हा इतर डिटरमायनर वापरलेली असतात तेव्हा उपपदे नसण्याची शक्यता वाढते. जर हा डिटरमायनर हजर आहे किंवा हा डिटरमायनर हजर आहे तेव्हा हा मिस असण्याचा शक्यता जास्त आहे. ठीक आहे. तर म्हणून आपण काय म्हणतो की वरील आकृतीनुसार जेव्हा इतर डिटरमायनर वापरलेली असतात तेव्हा उपपदे नसण्याची, म्हणजे ए, दी, एन वगैरे नसण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, माय हाऊस, धिस कॅट, अमेरिकाज हिस्ट्री. अपवाद पण आहे त्याला, द मेनी येशू, सच अ चाइल्ड, असं सुद्धा आपल्या वाचण्यात येते. समोरची आकृती पहा. आर्टिकल जे आहेत ते आपल्याला 3 प्रकारचे सापडतात. निश्चित सर्व नामांसाठी आपण द वापरला. अनिश्चित एकवचनी मोजता येणारे जेवढे नाव आहेत त्यांच्यासाठी आपण अ किंवा अन वापरलं. त्यानंतर अनिश्चित अनेकवचनी मोजता येणारे किंवा अनिश्चित सर्व नाम, म्हणजे सर्वच्या सर्व जेवढे काही नाम असतील मोजता न येणारे, त्या मोजता न येणाऱ्या नामांच्या अगोदर आपण झिरो आर्टिकल वापरलेलं आहे. हे अशी आपल्याला आकृती लक्षात घ्यायची आहे. या आकृतीवरून मग काय होणार, आपल्याला काही नियम बांधता येतील. ठीक आहे. ते नियम कसे बांधले पहा. या आकृतीनुसार अनिश्चित एकवचनी नामे सोडली तर बाकी सर्व अनिश्चित नामांना कोणतेच उपपद लागत नाही, म्हणजे झिरो आर्टिकल लागते, असं आपल्या लक्षात येणार.
नामासोबत आर्टिकल येतात म्हणजे सर्व नामासोबत आर्टिकल येत नाहीत असं पण आपल्या लक्षात येणार. अपवाद आहे, कधी कधी वाचण्यामध्ये ते द वन, द मेनी, द फ्यू याप्रमाणे. त्यानंतर नाऊन क्लॉज किंवा इन्फिनिटिव्ह फ्रेजमध्ये नामा अगोदर उपपद वापरत नाहीत. समोरच्या वाक्यामध्ये पहा, व्हॉट यू हॅव डन इज व्हेरी गुड. यामध्ये आपल्याला एकही आर्टिकल दिसलेलं नाही या वाक्यामध्ये. पुढचं वाक्य पहा, टू सरेंडर इज टू डाय. यामध्ये सुद्धा एकही आर्टिकल आपल्याला वाचण्यामध्ये आलेलं नाही. आणि तुम्ही सध्या लहान पण आहात, तुम्हाला नाऊन क्लॉज आणि इन्फिनिटिव्ह फ्रेज वगैरे या भागामध्ये तर नाही शिकवणार मी, ठीक आहे, परंतु या नियमाकडे एक वेळ तरी पहा म्हणून हा लिहिलेला आहे. पुढे पहा, प्रॉपर नाऊनच्या अगोदर उपपद येत नाही. जेवढे काही प्रॉपर नाऊन आहेत, जसं प्रदीप असो, जॉन असो, फ्रान्स असो, लंडन असो, यांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल येत नाही सहसा. परंतु अपवाद आपल्याला आहेच लागलेला. द USA, द UK, द एव्हरेस्ट. परंतु जेव्हा माउंट एव्हरेस्ट म्हणतो तेव्हा द वापरला नाही. द गंगा, परंतु जेव्हा रिव्हर गंगा असा शब्द वापरतो तेव्हा आपण द वापरत नाही, ठीक आहे. नोट, प्रॉपर नाऊन नेहमी अनिक व सिंग्युलर मानतात. त्याचप्रमाणे प्रॉपर नाऊनचं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल लिहिल्या जाते. कधी पण प्रॉपर नाऊनचं पहिलं लेटर कॅपिटल लिहिलं जाते. हे लक्षात आले नसेल तर पुढील लिस्ट अभ्यासावी. पहिला नियम, कॅपिटलाइज प्रॉपर नामा अगोदर प्रॉपर नामा अगोदर आपण झिरो आर्टिकल वापरणार आहोत. कॅपिटलाइज म्हणजेच ज्याचं पहिलं अक्षर कॅपिटल आहे. आपा इथं जेरीचं जे कॅपिटल आहे, प्रदीपचं पी कॅपिटल आहे, लेनॉर्डचं एल कॅपिटल आहे. तर जेरी, प्रदीप, लिनॉर्ड या कॅपिटल प्रॉपर नावांच्या अगोदर आपण कोणतंच आर्टिकल वापरणार नाही. पुढे जाऊ आपण, फटाफट जाऊ. स्थळांची नावे, ज्युपिटर, रशिया. रस्त्यांची नावे, ग्रेट स्ट्रीट. शहरांची नावे, मुंबई. वर्ष, महिना, वार यांची नावे, ट्यूजडे. त्यानंतर भाषा किंवा विषयांची नावे, हिस्ट्री, रशियन. दळणवळणाची नावे, बाय ट्रेन, ऑन फूट, बाय बस. दिनचर्यांची स्थाने, इन बेड, ॲट होम, टू स्कूल, टू वर्क. या सर्व नावांच्या अगोदर आपण आर्टिकल वापरून नाही राहिलो, याचा अभ्यास करत आहोत. खेळांची नावे, बास्केटबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग, चेस. जेवणाविषयीचे जेवढे काही नावे येतात त्यांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरत नाही. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. त्यानंतर नेक्स्ट, लास्ट असे जेव्हा आपण जोडतो त्या नामांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरत नाही. जसं लास्ट नाईट, ॲट मिडनाईट, लास्ट वीक याप्रमाणे. नामानंतर संख्या येत असेल तर त्या नामाला सुद्धा आपण आर्टिकल लावत नाही, जसं काही इन, रूम, 45, टू, पेज 67 याप्रमाणे. पुढे जे काही हेडलाईन्स वगैरे असतात किंवा नोटीस असतात किंवा युजर गाईड्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिकलचा उपयोग आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ हेडलाईन आलेली आहे, प्लेन क्रॅशेस ऑन हाऊस, यामध्ये एकही आर्टिकल आपल्याला सापडत नाही. त्यानंतर समजा एखादी नोटीस लागलेली आहे, कीप एरिया क्लीन, यामध्ये सुद्धा एकही आर्टिकल आपल्याला सापडत नाही. किंवा आपल्याला युजर गाईड भेटलेली आहे की इन्सर्ट बॅटरी, यामध्ये सुद्धा एकही आर्टिकल वापरलेलं नाही. जनरल या अर्थाने सांगताना सुद्धा आपण त्या ज्या नामाचा अर्थ आपण जनरल घेणार आहोत त्या नामाच्या अगोदर आपण आर्टिकल वापरणार नाही. उदाहरणार्थ मिल्क इज गुड फॉर यू, आय डोंट लाईक चिल्ड्रन, डॉग्स आर बेटर दॅन कॅट्स. यामध्ये पहा, डॉग्स आणि कॅट, चिल्ड्रेन, मिल्क यांच्या अगोदर आपल्याला आर्टिकल दिसत नाही. देशाचे नागरिकत्व सांगताना सुद्धा आपण आर्टिकल वापरत नाही. उदाहरणार्थ सी इज फ्रेंच, सी इज इंडियन याप्रमाणे. ॲब्रिव्हिएशन जेवढे पण संक्षिप्त रूप आहेत त्या संक्षिप्त रूपाच्या अगोदर सुद्धा आपण आर्टिकल वापरत नाही. जसं टी व्ही म्हणजे टेलिव्हिजन. त्यानंतर MBBS ही एक डॉक्टरांची डिग्री आहे, हे संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे शॉर्टकटमध्ये लिहिलेली असते, ठीक आहे. त्यांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरत नाही. स्पेशियल प्लेसेस यांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरत नाही. स्पेशल प्लेसेसमध्ये कोण येत आहे तर स्कूल येत आहेत, कॉलेज येत आहेत, युनिव्हर्सिटी येत आहेत, हॉस्पिटल येत आहेत, प्रिझन येत आहेत म्हणजे कैदखाने. त्यानंतर चर्च येत आहेत. त्यानंतर पुढे पाहू आपण, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया जेवढे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे भाववाचक जेवढे काही नाम आहेत त्यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकल दिसत नाहीत. उदाहरणार्थ फ्रेंडशिप इज इम्पॉर्टंट, फ्रेंडशिपच्या अगोदर आपल्याला आर्टिकल नाही. ब्रेवरी इन डेंजर, यामध्ये ब्रेवरी आणि डेंजर हे सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत,
यांच्या अगोदर सुद्धा आपल्याला आर्टिकल दिसत नाही आहे. ठीक आहे. पुढे पहा, अनेकवचनी नामाबद्दल एक्सक्लेमेशन करताना सुद्धा आपण आर्टिकल वापरत नाही. उदाहरणार्थ व्हॉट ब्युटिफुल चिल्ड्रेन यू हॅव, यामध्ये चिल्ड्रेन हे अनेकवचन असल्यामुळे व्हॉट नंतर आपण एकही आर्टिकल दिलेलं नाही, कोणतंच आर्टिकल दिलेलं नाही. व्हॉट ब्युटिफुल चिल्ड्रेन यू हॅव असं आपल्याला वाचनामध्ये येत आहे. नोट करा तुम्ही. ए व एन यांची नियमे सोपी आहेत, ते बघून घे जा. त्यानंतर लॉजिक लावून काही नियम गहाळ झाले तरी किंवा आपल्या दिमागातून निघून गेले तरी इतर नियमांची तुलना करून आपण उत्तरे शोधू शकतो. म्हणजे ए एनचे आपल्याला काही नियम आठवतात, दचे काही नियम आठवतात, तर आपण सांगड घालून आपला प्रश्न सोडू शकतो. पण सर्वात महत्त्वाची मी जर ट्रिक्स देणार तर ते ट्रिक्स हे आहे, मराठी अर्थ वापरून योग्य आर्टिकल शोधता येते. उदाहरणार्थ मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे, जेव्हा पण द येणार आहे तेव्हा तुम्ही ते तो असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. ॲन वापरणार तेव्हा त्याचा अर्थ एक घेणार आहोत आणि झिरो आर्टिकल म्हणजे तेव्हा आपण अर्थ काही घेणार आहोत. म्हणजे तो मुलगा, एक मुलगा, काही मुले असं जेव्हा आपण बोलतो किंवा ट्रान्सलेट करतो, आपल्या कानाला योग्य वाटत असलं तर समजून जायचं की तिथं द लागलेलं आहे, तिथं ॲन लागलेलं आहे, तिथं झिरो लागलेलं आहे. व्हेरी गुड. बाय बाय. बाय बाय.